मॉर्निंग स्टुडंट्स. जावाच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट केला होता, दॅट इज द इंटरफेसेस. इंटरफेसेस काय असतं ते बघितलं होतं. आज आपल्याला बघायचं आहे की जर तुम्हाला जावामध्ये इंटरफेसेस इम्प्लिमेंट करायचे असतील, इंटरफेस यूज करायचा असेल तर तुम्हाला काही रूल्स फॉलो करावं लागतात. तर ते रूल्स कोणकोणते वन बाय वन आपण बघू. तर टॉपिकचं नाव आहे रूल्स फॉर इंटरफेस. रूल्स फॉर इंटरफेस. रूल नंबर फर्स्ट, an interface must be declared using the keyword interface. जर तुम्हाला प्रोग्राममध्ये इंटरफेस क्रिएट करायचा आहे तर तिथं तुम्हाला इंटरफेस हे कीवर्ड यूज करावं लागतं. फर्स्ट पॉइंट, an interface must be declared using the keyword interface. काय करावं लागणार तर कीवर्ड इंटरफेस हे यूज करावं लागतं. ओके, पॉइंट नंबर सेकंड, that is rule number second. An interface declares only constants, final fields, and not the instance variable. इंटरफेस मध्ये जे काही तुम्ही डिक्लेअर करता ते व्हेरिएबल्स कसे असतात, कॉन्स्टंट असतात आणि फायनल फील्ड्स असतात. म्हणजे इंटरफेस मध्ये तुम्ही काय काय लिहू शकता, कॉन्स्टंट्स, त्यालाच आपण म्हणतो फायनल फील्ड्स. ओके, इंटरफेस कंटेन कॉन्स्टंट्स अँड फायनल फील्ड्स. ओके, परत मी एकदा पॉइंट रीड करून सांगते. an interface declares only constants, that is ब्रॅकेट मध्ये काय राईट आउट केलंय, फायनल फील्ड्स, and not the instance variable, full stop. All variables declared in an interface must be public, static or final. जे काही व्हेरिएबल तुम्ही इंटरफेस मध्ये डिक्लेअर करता ते व्हेरिएबल कसे असतात, तर व्हेरिएबल्स कसे असतात, स्टॅटिक, फायनल, अजून पब्लिक और पब्लिक. फर्स्ट नंबरचा पॉइंट काय सांगितला, इंटरफेस हे कीवर्ड यूज करायचं. सेकंड नंबरचा पॉइंट, जे काही व्हेरिएबल्स असतात ते कॉन्स्टंट्स असतात, त्यालाच आपण फायनल फील्ड्स म्हणतो. व्हेरिएबल ह्या तीन टाइप मध्ये असू शकतात, स्टॅटिक व्हेरिएबल, फायनल आणि तुमचं कोणतं जे काही व्हेरिएबल असेल पब्लिक. हे रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. रूल नंबर थर्ड, आधी मी तुम्हाला रीड करून सांगते पण शॉर्ट मध्ये काय करून देते. इंटरफेस मेथड्स आर implicitly, automatically public and abstract. आता हे झालं रिलेटेड टू द व्हेरिएबल्स. आता एखाद्या इंटरफेस मध्ये काय काय असतं, व्हेरिएबल्स असतात आणि मेथड्स असतात. आता ज्या मेथड्स असतात त्या ऑटोमॅटिकली कशा असतात, पब्लिक आणि
Point number 4, that is rule number 4. Interface methods must not be static. Final methods ज्या असतात त्या पूर्ण पॉइंट राइट करते. मेथड्स must not be final static. आता जसं सांगितलं मेथड्स कशा असल्या पाहिजे, पब्लिक आणि ऍब्स्ट्रॅक्ट. ओके, तसंच पॉइंट आहे 4 नंबरचा की ज्या मेथड्स आहे त्या तुमच्या मस्ट नॉट बी म्हणजे असल्या तरी चालतील नसल्या तरी चालतील. कशा? तर मेथड्स ज्या तुम्ही राईट आउट करता इंटरफेस मध्ये त्या फायनल असले तरी चालतील आणि स्टॅटिक असल्या तरी चालतील. आता इथं कंपल्सरी काय सांगितलं होतं, व्हेरिएबल्स कसे असले पाहिजे, स्टॅटिक, फायनल और पब्लिक. तसंच मेथड मस्ट नॉट बी असले तरी चालेल नसले तरी चालेल. ओके, दिस इज द 4th number rule. Rule number 6. Interface can extend one or more other interface. तुम्ही एखाद्या इंटरफेस मधून दुसरे इंटरफेस पण काय करू शकता, एक्सटेंड करू शकता. फॉर एक्झाम्पल I1 I2 मधून आपण करतो काय केलं, काय पॉइंट सांगितला, an interface can extend one or more other interfaces. An interface can extend one or more other interface. एक जो इंटरफेस आहे तो एकापेक्षा जास्त इंटरफेस मधून तुम्ही एक्सटेंड करू शकता. दॅट इज I1 I2 अप टू IN मधून आपण काय केलं, एक नवीन क्रिएट केला, दॅट इज द I3. दिस इज 5th नंबर पॉइंट. 5 रूल समजले, परत एकदा सांगू. फर्स्ट इज कीवर्ड इंटरफेस यूज करायचा डिक्लेअर करताना. जे काही डिक्लेअर करताना त्या इंटरफेस मध्ये फील्ड्स त्या कशा असणार, फायनल फील्ड्स असणार आणि कॉन्स्टंट असणार. जे व्हेरिएबल्स असणार ते स्टॅटिक, फायनल आणि पब्लिक असणार. मेथड्स कशा असणार, पब्लिक आणि ऍब्स्ट्रॅक्ट असणार. नेक्स्ट पॉइंट सांगितला मस्ट नॉट बी. मेथड्स ज्या आहेत त्या फायनलच असायला पाहिजे, स्टॅटिकच असायला पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. असू पण शकतात, नसल्या तरी ओके. नेक्स्ट इंटरफेस जो आहे ते एकापेक्षा जास्त इंटरफेस मधून काय करू शकता, तुम्ही एक्सटेंड करू शकता. नेक्स्ट रूल घेऊ. अजून एक 2 रूल्स काय आहेत ते आपण इथे पुढे कंटिन्यू करू शकतो. रूल नंबर 6. An interface cannot extend a class. Interface cannot extend class. एखादा इंटरफेस क्लासला एक्सटेंड करू शकत नाही. इंटरफेस काय करतो, इंटरफेसला एक्सटेंड करतो. ओके, an interface cannot extend a class. Rule number 7. An interface cannot implement another interface. An interface cannot implement interface. Interface 7th number का पॉइंट है. An interface cannot
interface cannot implement another interface. ओके, हे दोन पॉइंट समजले. इंटरफेस कॅनॉट एक्सटेंड क्लास. एखादा इंटरफेस क्लासला एक्सटेंड करू शकत नाही. 7th नंबरचा पॉइंट आहे इंटरफेस कॅनॉट इम्प्लिमेंट अनदर इंटरफेस. इंटरफेस जो आहे तो दुसऱ्या इंटरफेसला इम्प्लिमेंट करत नाही, काय करतो, एक्सटेंड करतो. नेक्स्ट पॉइंट, इंटरफेस टाइप्स कॅन बी यूज्ड पॉलिमॉर्फिकली. आता नेक्स्ट रूल इथं कंटिन्यू करू आपण. रूल नंबर किती, 8. इंटरफेस टाइप्स कॅन बी यूज्ड पॉलिमॉर्फिकली. आता पॉलिमॉर्फिझम तुम्हाला माहितीच आहे. पॉलिमॉर्फिकली म्हणजे काय, तर इंटरफेस तुम्ही कुठे यूज करू शकता, जसं आपण इनहेरिटन्स करतो, एका इंटरफेस मधून दुसरा इंटरफेस काय करतो, डिराइव्ह करतो, तर तिथे आपण काय करतो, वेगवेगळे इंटरफेसेस यूज करतो, बरोबर. तर इंटरफेस टाइप्स कॅन बी यूज्ड पॉलिमॉर्फिकली. Interface types can use polymorphically. Next एक point है, an interface implements by a class. इंटरफेस ला कोण इम्प्लिमेंट करतं, तर क्लास इम्प्लिमेंट करतो. इंटरफेस is implemented by class. Interface is implemented by class. Okay? An interface implemented by a class. In this situation, it is compulsory to redefine all the methods of interface in the class and must be declared with the keyword public. काय सांगितलंय, जेव्हा अशी सिच्युएशन येते, जेव्हा एखादा इंटरफेस एखादा क्लास इम्प्लिमेंट करतो, तर इंटरफेस मधल्या जे काही मेथड्स आहेत ते आपल्याला क्लासमध्ये काय करावं लागतात, तर रिडिफाइन करावं लागतात. कशासाठी, तर इंटरफेस मध्ये आपण पॉइंट काय घेतलाय की इंटरफेस मध्ये ज्या काही मेथड्स असतात त्या कशा असतात, ऍब्स्ट्रॅक्ट असतात. तर त्या ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्स आपण काय करतो, रिडिफाइन करतो. तर लास्ट पॉइंट तुमचा काय, an interface is implemented by class. In this situation, it is compulsory to redefine all the methods of interface in the class and must be declared with the keyword public. आता हे किती झाले, टोटल 9 रूल्स झाले. हे तुम्हाला लक्षात आले का. आता ह्या रूल्सला फॉलो करून आपल्याला काय करायचं आहे, इंटरफेसवर प्रोग्राम करायचा, इंटरफेसशी रिलेटेड प्रोग्राम घ्यायचा. रूल्स समजलेत का सगळे. आता आपण काय करू, एक प्रोग्राम घेऊ इंटरफेसशी रिलेटेड. ओके, आता आपण एक एग्जांपल घेऊ रिलेटेड टू दॅट इंटरफेस. ओके,
the program related to the interface. Program ला starting केली आहे. For example, interface ला नाव दिलंय callback. Okay? इथं एक कमेंट दिलेली आहे. हे जे काही तुम्ही राईट डाऊन केलेलं आहे, this is the interface. Opening brace of that interface. इथे एक मेथड राईट डाऊन केली, that is void call b. This is the method name. त्याला एक इंटिजर व्हॅल्यू पास केली, that is int a. ओके, हे काय केलं आहे, मेथड राईट डाऊन केलेली. आता दिस इज द क्लोजिंग ब्रेस ऑफ इंटरफेस. नेक्स्ट, आता हा जो इंटरफेस आहे हा एक क्लास इम्प्लिमेंट करतोय, म्हणून क्लास क्लायंट नावाचा क्लास आहे, तो काय करतोय, इम्प्लिमेंट्स दॅट कॉलबॅक इंटरफेस. क्लास क्लायंट इम्प्लिमेंट्स कॉलबॅक. ओके, ओपनिंग ब्रेस ऑफ दॅट क्लास. आता एखाद्या क्लासमध्ये ज्या मेथड्स आहेत त्या कशा असणार आहे, पब्लिक असणार आहे. तर पब्लिक void call b int a. जी इंटरफेस मध्ये मेथड होती, आपण बघितलं की इंटरफेस मध्ये ज्या मेथड्स असतात त्या कशा असतात, ऍब्स्ट्रॅक्ट असतात. ऍब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणजे काय, ज्याचं फक्त डिक्लेरेशन दिलेलं असतं, त्याची जी काही डेफिनेशन आहे ती आपण काय करतो, त्याच्यामधून जे क्लास इम्प्लिमेंट होतात त्याच्यामध्ये राईट डाऊन करतो. तर इथं फक्त मेथडचं डिक्लेरेशन केलेलं आहे. आता ह्या इंटरफेसला कोणी इम्प्लिमेंट केलंय, क्लायंट नावाच्या क्लासने इम्प्लिमेंट केलं, म्हणून त्याला रिडिफाईन आपण कुठं केलं, क्लायंट नावाच्या क्लासमध्ये त्याला रिडिफाईन केलं. त्याच्यामध्ये कोडिंग काय केलं, एक मेसेज दिला, दिस इज system.out.println. काय तर डबल कोट्स मध्ये जे काही असेल ते ॲज इट इज प्रिंट होईल, द व्हॅल्यू इज इक्वल्स टू प्लस ऑफ a. दिस इज द क्लोजिंग ब्रेस ऑफ दॅट कॉल बी मेथड. ही ऍब्स्ट्रॅक्ट मेथड आहे, याचा रिडिफाईन आपण कुठं केली, क्लासमध्ये केली. इथे एक तुम्हाला कमेंट समजायसाठी दिलेली आहे. काय दिलंय कमेंटमध्ये, इंटरफेस मेथड मस्ट बी पब्लिक. इंटरफेसच्या ज्या मेथड्स आहेत त्या बाय डिफॉल्ट कशा असतात, तर पब्लिक असतात. ओके, नेक्स्ट एक मेथड राईट डाऊन केली, दिस इज द शो मेथड. void show opening brace of that method. एक मेसेज दिला, system.out.println. काय मेसेज दिला, तर डिफाइंड इन क्लास. दिस इज क्लोजिंग ब्रेस ऑफ शो मेथड अँड दिस इज क्लोजिंग ब्रेस ऑफ क्लास. आता हे आपला झाला आधीच प्रोग्राम. इथे एक कमेंट दिलेली आहे, शोच्या इथं काय, क्लासेस ओन मेथड. ही जी शो मेथड आहे ही क्लासची स्वतःची मेथड आहे. आता हे जे काही केलं ते एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला परत एक नवीन क्लास क्रिएट करावा लागेल आणि त्या क्लासमध्ये यांना कॉल करायचं. तर जो अर्धाच प्रोग्राम झाला आहे, याचा पुढचा प्रोग्राम आपण कंटिन्यू करू.
त्याच्यामध्ये त्या इंटरफेसला एका क्लासने इम्प्लिमेंट केलं, दॅट इज द क्लायंट क्लास. नेक्स्ट त्या क्लायंट क्लासच्या स्वतःच्या मेथड्स शो नावाची मेथड, ओके, असं कोडिंग केलं होतं. नेक्स्ट एक क्लास राईट डाऊन केला, दिस इज क्लास इंटरफेस डेमो नाव दिलं, त्याच्यामध्ये मेन मेथड दॅट इज पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args. ओपनिंग ब्रेस ऑफ दॅट मेन मेथड. आता इथं काय केलेलं आहे ते बघा, कॉल बॅक सी इक्वल टू न्यू क्लायंट, कॉल बॅक सी इक्वल टू न्यू क्लायंट आणि लास्ट इथं सेमीकोलन दिलेलं आहे, ओके. आणि हे काय आहे, कमेंट राईट डाऊन केलंय तुम्हाला समजण्यासाठी. कमेंट मध्ये काय राईट डाऊन केलंय बघा, इंटरफेस रेफरन्स यूज्ड टू एक्सेस द मेथड ऑफ क्लास. काय केलं आपण, इंटरफेसचा एक रेफरन्स क्रिएट केला. आता कॉल बॅक हे काय तुमचं इंटरफेस आहे, त्याचा रेफरन्स मी क्रिएट केला जो की कोणाला पॉइंट करतोय, क्लासला. तर कॉल बॅक सी इक्वल टू न्यू क्लायंट, comment is interface reference used to access the method of the class. Okay, आता इथं काय केलं, c dot call b, c dot call b. call b ही कसली मेथड आहे, कोणाची मेथड आहे, तर ही इंटरफेसची मेथड आहे, ओके. तर इथं कमेंट मध्ये काय राईट डाऊन केलं, इंटरफेस मेथड. नेक्स्ट c dot show. आता हे पॉसिबल नाहीये म्हणून इथं क्रॉस दिला. तर हे का पॉसिबल नाहीये, तर इंटरफेस रेफरन्स कॅनॉट ऍक्सेस मेथड ऑफ क्लास. इंटरफेसचा जो काही तुम्ही रेफरन्स क्रिएट करता तो फक्त काय करणार, इंटरफेसच्याच मेथड्स यूज करू शकतो, इंटरफेसच्याच मेथड ऍक्सेस करू शकतो. जर त्याला क्लासच्या मेथड्स ऍक्सेस करायच्या असतील, क्लासच्या स्वतःच्या, तर त्याला काय करावं लागेल, क्लासचा रेफरन्स क्रिएट करावा लागेल. तर पुढं प्रोग्राममध्ये आपण तेच केलं. हे इतकं पॉसिबल नाहीये. जर तुम्ही हे करायसाठी जर ट्राय केलं तर तुमच्या प्रोग्राममध्ये एरर येणार, म्हणून इथं क्रॉस दिला आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी राईट डाऊन केलं. कमेंट व्यवस्थित समजून घ्या, कोणती कमेंट कुठं दिलेली आहे, ओके. प्रत्येक लाईनला कमेंट दिलेली आहे. ही जी कमेंट आहे पूर्ण ही एकच आहे. आता इथं जागा नाहीये म्हणून मी असं एका खाली एक राईट डाऊन केलेलं आहे. एक कमेंट, इंटरफेस रेफरन्स यूज्ड टू एक्सेस द मेथड ऑफ द क्लास, ओके, मेथड ऑफ द क्लास. आणि हे पुढचं आहे, इंटरफेस रेफरन्स कॅनॉट एक्सेस मेथड ऑफ क्लास. नेक्स्ट कमेंट. नेक्स्ट आता काय केलंय, क्लासचा रेफरन्स क्रिएट केला. दिस इज द क्लास नेम क्लायंट. c1 रेफरन्सला नाव दिलं, c1 इज इक्वल्स टू न्यू क्लायंट. इथे कमेंट दिलेली आहे, क्लास रेफरन्स टू द क्लास ऑब्जेक्ट, c1 डॉट कॉल बी आणि c1 डॉट शो. हे पॉसिबल आहे. का पॉसिबल आहे, तर क्लासचा रेफरन्स क्लासच्या मेथडला कॉल करू शकतो. दिस इज द क्लोजिंग ब्रेस ऑफ this main method and closing brace of interface table, okay. इथं तुमचा इंटरफेस नावाचा जो पॉइंट आहे तो कंप्लीट होतोय. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढचा